ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंघे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. या ठिकाणी आज मी 205 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि आपले बारामतीमध्ये राहणारे जे गुरुभक्त आहेत सुनील जोगळेकर यांचा एक अनुभव आपल्याला मी सांगणार आहे आणि तो संकट मोचकत्वाचा आहे. संकट मोचकत्वाचा आहे. त्यांनी गुरुवाणी पुष्प 4मध्ये एक लेख लिहिला आहे आणि त्यात लिहिले न गुरोर्धिकम तत्वम न गुरोर्धिकम तपः. म्हणजे या ठिकाणी हा गुरुगीतेतला श्लोक आहे आणि या गुरुगीतेतल्या श्लोकातला त्यांनी आधार घेतला आहे आणि न गुरोर्धिकम तत्वम न गुरोर्धिकम तपः. म्हणजे गुरुपेक्षा काहीही मोठं नाही. सद्गुरू हे सर्वात मोठे आहे. तुम्ही सद्गुरूंच्या दर्शनाला गेलात की तुम्हाला कुठलंही तपाचरण करावं लागत नाही. एका सद्गुरूंच्या दर्शनाने तुम्ही त्या ठिकाणी कृपाकित होता. गुरुतत्व हे महान आहे. या सृष्टीत गुरुतत्व हे महान आहे असा त्या श्लोकाचा अर्थ आहे आणि तो जोगळेकर यांनी घेतला कारण त्यांना पुढे त्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. आता या जोगळेकर हे साधारणपणे आपल्या गुरुपरंपरेत कसे आले तर त्यांनी तेही दिले की त्यांच्या घरातलं वातावरण हे धार्मिक होतं. वडील प्रख्यात भजन गायक होते. त्यामुळे त्यांच्याकडे म्हणजे ईश्वरावर निष्ठा असणारी ही मंडळी होती आणि एकदा ते बोरवलीला त्यांच्या मावस सासूबाईंकडे गेले होते आणि त्यांच्या खालच्या मजल्यावर एक शेटे नावाचे आपले गुरुभक्त राहत होते आणि ते वर आले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि बोलता बोलता सद्गुरूंचा विषय आला. आता असे विषय जोगळेकर असं लिहितात की असे विषय मी गांभीर्याने घेत नव्हतो पण मी ते ऐकत बसतो आणि प्रत्येक ठिकाणी वाद घालायची मला सवय होती पण त्या ठिकाणी मात्र मी वाद वगैरे काही घातला नाही. त्यांच्याकडनं सगळं ऐकून घेतलं आणि मी त्या ठिकाणी काही सेवा पण केली. त्यांना गुरुगौरविका नावाचा आपला जो भाग पहिला पुष्प पहिलं हे प्रसिद्ध केलेलं आहे. 1993 साली जी गुरुदेवांची रौप्यतुला केली त्यावेळेस केलेलं आहे आणि ते ग्रंथ त्यांनी घेतला आणि त्यांनी तो वाचायला सुरुवात केला आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनाही आश्चर्य वाटलं की आपले हे पतिराज हे काय करतायत. एवढा रात्री उशिरापर्यंत हे धार्मिक ग्रंथ वाचले म्हणजे काय कोडं काय त्यांना कळेना आणि मग त्यांनी ते पुस्तक वाचण्याचा हे केला आणि ते वाचल्यानंतर हळूहळू त्यांना गुरुदेवांच्याबद्दल थोडं एक आपुलकी वगैरे वाटायला लागली आणि दोघांनी ते वाचलं आणि बारामतीला त्यांच्या ऑफिसमध्ये कोणते नारायण कुलकर्णी नावाचे ग्रहस्थ आले. हे नारायण कुलकर्णी हे आपल्या गुरुदेवांचे भक्तच होते आणि त्यांनी तो विषय काढल्यावर मला वाटतं जोगळेकर यांनी ड्रॉवर उघडला आणि गुरुगौरविका त्यांच्यासमोर ठेवली. त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचलं असंही त्यांनी विचारलं. मग त्यांनी ते सगळं सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांनी यथाशक्ती सेवा केली. तोपर्यंत त्यांना गुरुदेवांचं दर्शन झालेलं नव्हतं. शेटे ज्या दिवशी आले त्या दिवशी रात्री ते त्यांनी सेवा केली आणि रात्री 9 वाजता 8 वाजता ते आले. संध्याकाळी 8 वाजता ते आले. त्यांनी काही सेवा मागितली आपल्या देवस्थानकरता. जोगळेकरांनी सेवाही केली आणि 9 वाजता ते त्यांची पत्नी मुलगा मित्र असे 7-8 जण मिळून मध्य प्रदेशात पर्यटनासाठी निघाले होते. या प्रवासामध्ये असताना 110च्या वेगाने गाडी चालली होती. जोगळेकर गाडी चालवत असतील तर ते 110चं स्पीड होतं
आणि अतिशय जीवघेणा अपघात होता होता वाचला. त्या गाडीचं स्टेअरिंग हे निघून हातात यायची वेळ झाली. फक्त ते हातात आलं नाही एवढंच जोगळेकर आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांचं नशीब बलवत्तर होतं असं आपण जरी म्हटलं तरी त्या नशीब बलवत्तर होण्यात आपल्या गुरुदेवांचा वाटा मोठा होता. आणि त्यांना या अपघात होता होता जे वाचवलं ते निश्चितपणे गुरुदेवांनी वाचवलेलं आहे. की आणि दोघांनाही जोगळेकर पती पत्नींना निश्चितपणे वाटलं की क्षीरसागर महाराजांच्यामुळेच आपण आज वाचलो, नाहीतर काही हे खरं नव्हतं. आणि तोपर्यंत त्यांना दर्शनही झालं नव्हतं. केवळ गुरुचरणाची सेवा केली होती. सेवा केली म्हणजे काय, आर्थिक सेवा त्यांनी केलेली होती. दोनदा सेवा केलेली होती. मुंबईचे भक्त त्यांना भेटले तेव्हाही त्यांनी सेवा केली होती. आणि हे जे आहेत ते दुसरे भक्त ते देखील त्यांच्याकडे जेव्हा आले तेव्हाही त्यांनी ती सेवा केलेली होती. या सेवेचा परिणाम स्वरूप त्यांना अपघातातनं गुरुदेवांनी वाचवलेलं आहे. परंतु जोगळेकरांचं पुढचं वाक्य मात्र महत्त्वाचं आहे. गुरुदेवांनी त्याचं वाचवलं हे त्यांना मान्यच आहे, पण गुरुदेव आपलं रक्षण करत असतात. पण ही खरी कृपा नाही आहे. तर खरी कृपा काय, जेव्हा हे तुमच्या लक्षात येतं की आपल्याला गुरुदेवांनी वाचवलं, ती खरी गुरुकृपा असते. बघा, मी वारंवार आपल्याला सांगतो की आपण लोकांचे अनुभव का वाचायचे, लोकांचे अनुभव का ऐकायचे, का वाचायचे, तर त्यातनं आपल्याला आपल्या गुरुदेवांचं स्वरूप कळतं. आता या ठिकाणी गुरुदेवांचं स्वरूप कळणं हे महत्त्वाचं आहे. मी बऱ्याच वेळा विधान करतो की अनेक भक्तांना अनुभव येतात पण त्यांना कळतच नाही. गुरुदेव प्रत्येक भक्ताला अनुभव देतात. त्याच्याकडे आता हे त्यांनी दर्शन पण घेतलेलं नव्हतं, पण एकदा का त्या स्थानाची त्यांनी सेवा केली आहे की त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या गुरुदेवांनी स्वीकारली होती आणि ती त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली. पण नुसतीच पार पाडली नाही, हे जोगळेकरांना कळलं. जोगळेकर पती आणि पत्नी दोघांनाही कळलं आणि त्या क्षणानंतर हे दाम्पत्य आपल्या गुरुचरणाच्या सेवेत अत्यंत रममाण झालेलं आहे. स्वतः जोगळेकरही प्रत्येक उत्सवात प्रत्येक ठिकाणी कार्यात अग्रेसर असतात आणि सौभाग्यवती जोगळेकर या देखील ही गुरुसेवा करत असतात. आता सध्या सौभाग्यवती जोगळेकर या तर आपल्या त्रैमासिकाच्या सध्या संपादिकाच आहेत. म्हणजे अनेक प्रकारे त्यांना गुरुसेवेची संधी ही मिळालेली आहे. हा जो जोगळेकरांचा अनुभव आहे हा संकट नाशनाचा अनुभव आहे, संकट मोचकाचा अनुभव आहे. आणि आपले गुरुदेव हे निश्चितपणे संकटमोचक आहेत. संकटमोचकाचे देखील मी प्लेलिस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक अनुभव हे मी आपल्याला निवेदन करत असतो. तर जोगळेकरांचा लेख मोठा आहे, अजूनही काही अनुभव मला आपल्याला त्यांचे सांगायचे आहेत, पण सध्या आपण थांबू. श्री गुरुदेव दत्त.